राकेश भाई इधर आओ ना सर मैम हम लोग वीडियो पे हैं देन आप राकेश भाई सर हां राकेश भाई इतना तो इधर हां इधर आ जाओ ओके विजुअल्स हो गया या राइट या सोलो ओके सबसे पहले कानवट के बारे में थोड़ा सा हमारी ऑडियंस को बताएं कि किस तरह की फिल्म है और आप लोग कितने एक्साइटेड है फिल्म के लिए, क्योंकि कल रिलीज है फिल्म। सबसे पहले बताइए फिल्म के बारे में। You know better. Forward. You know better. Yeah. You know better about the सर film. मैं पुड़िया ये पुड़िया Soda put. मैम आप बच्चे के पता बोला यार सबसे पहले आप सबको थैंक यू, आप सब यहाँ पर आए और हमारे लिए टाइम निकालते हैं, हमारे मूवी के बारे में, हमारी जो जर्नी है उसके बारे में जानना चाहते हैं। कान्वर्ट एक मूवी है जो डेस्टिनी के ऊपर है। इसमें एक बच्चे के पॉइंट ऑफ व्यू से बताया गया है कि किस तरह से वो बच्चा भागने की कोशिश करता है, जो उसके मम्मी डैडी उस पर वेद स्कूल में भेजना चाहते हैं, उसे नहीं पसंद है वो। एंड डेस्टिनी ऐसा खेल खेलती है उसके साथ, एक कान्वर्ट जी से वो मिलता है एंड उसके बाद वो कैसे वेद और विज्ञान के बीच में रिलेशनशिप सीखता है, जो उसके मॉम डैड एंड में चाहते थे वही होता है। तो इट्स ऑल अबाउट डेस्टिनी कि आप लाइफ में जो चाहते हो या नहीं चाहते हो, इट्स जस्ट डेस्टिनी इन द एंड। tell us about your character. What character you are? इस मूवी में मैं आई एम हैप्पी टू प्ले दी रोल ऑफ कान्वर्ट। तो कान्वर्ट के बारे में ये बताऊंगा, ही इज़ समवन हु इज़ वेरी डेडिकेटेड, हाईली इंटेलेक्चुअल एंड वो चाहते हैं कि दुनिया को ये बताऊं मैं कि हमारे जो वेद है, पुराण है, उपनिषद है, ये सिर्फ रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू से नहीं बनाए गए थे, इनमें साइंटिफिक चीज़ें भी है। आजकल जो हम टेक्नोलॉजी को आगे लेके जा रहे हैं वगैरह, ये पहले भी बताया गया है, हमारे वेद पुराण उपनिषद में दर्शाया गया है ये सब। तो उसके बीच में वो रिलेशनशिप बता रहे हैं एंड वही उनकी जर्नी है। तो उन्हें एक बच्चा मिलता है एंड वो उसके थ्रू बताने की कोशिश करते हैं। या मूवीमध्ये माझं कॅरेक्टरचं आहे, मी प्रभातच्या आईचं कॅरेक्टर प्ले करते। तर बेसिकली ह्याच्यात माझी जर्नी आहे की आईचं आणि मुलाचं जे बॉन्डिंग असतं आणि नंतर मुलगा आईपासून जेव्हा लांब जातो तो जो तणाव असतो, त्याच्यानंतर मुलगा हरवतो त्याचं जे फिलिंग असतं, तर बेसिकली ते मी कॅरेक्टरमधून प्ले करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि ऑब्व्हियसली मूवी वेद आणि सायन्स या एकदम युनिक विषयाबद्दल आहे, ते तुम्हाला मूवी पाहिल्याबद्दल कळेल। आणि आय एम रिअली ग्रेटफुल की मी या अमेझिंग मूवीचा पार्ट आहे। सो दॅट इज इट। किती एक्साइटेड आहात तुम्ही, कारण उद्या पण रिलीज होणार आहे आणि काय नर्वसनेस आहे, एक्साइटमेंट आहे थोडा? ऑब्व्हियसली म्हणजे एक्साइटमेंट तर खूप आहे। ट्रेलर पाहून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि होप ते सेम प्रतिसाद मूवीला पण भेटेल। सो वी आर एक्स्ट्रीमली एक्साइटेड। आणि ऑडियन्सला काय मेसेज देतो? ऑडियन्सला तर मेसेज हाच आहे की डिफरंट टॉपिक आहे, डिफरंट एक्सपिरियन्स असणार आहे, तर नक्की या, नक्की पहा आणि नक्की आवडेल तुम्हाला हा विषय। थँक्यू।
आगे आगे जाओ आप लोग आगे बस अरे समोर बघा समोर आप बीच में आ जाओ बीच में आ जाओ बीच में हो गया सबसे पहले अपने अपने किरदार के बारे में थोड़ा सा हमारे ऑडियंस ओके, फिल्म के बारे में थोड़ा सा बताइए और किरदार के बारे में थोड़ा हमारी ऑडियंस को बताइए. मी राघवची भूमिका करतो आहे. प्रभातचा मित्र ह्या टाईपमध्ये माझा रोल आहे. आणि मी प्रभातची भूमिका करतोय आणि हे दोघं माझे मित्र आहेत. हा आणि तो रामानुजन राव. मैंने जो कैरेक्टर निभाया है मैं ये अभी डिस्क्लोज नहीं कर सकता. एक सरप्राइजिंग कैरेक्टर है. आप 19 फेब को जब फिल्म देखेंगे तब आपको समझ में आ ही जाएगा कि मैंने कौन सा किरदार निभाया है. थैंक यू. कितने एक्साइटेड है कल फिल्म रिलीज होने वाली है और कितने एक्साइटेड? ये पहली फिल्म है तो एक्साइटेड तो बहुत हूँ मैं. और जाहिर सी बात है कि पहली फिल्म है तो एक्साइटमेंट बहुत भरी हुई है. अभी देखेंगे अंदर क्या होता है. मैंने जो कैरेक्टर निभाया है वो अभी तक लोगों के सामने नहीं आया है. तो अभी मुझे भी नहीं पता मैंने क्या किया है अंदर शूट में. अभी देखूंगा तो मुझे समझ में आएगा. बेटा आप क्या कहना चाहेंगे? मैं रामानुज हूँ मूवी में और मैं प्रभात का दोस्त दिखाया हूँ. तो वो जब भी आता है तो अभी उसे उस एनवायरनमेंट में शूट करने के लिए मैं उसे हेल्प करता हूँ. मतलब मैं उसका मेन फ्रेंड टाइप दिखाया. प्रभात आप क्या कहना चाहेंगे जब क्योंकि लीड किरदार आप निभा रहे हैं तो आपके लिए क्या चॅलेंज रहा इस किरदार को निभाने के? माझ्यासाठी चॅलेंज राहिला की म्हणजे खूप वेळा कॅमेऱ्याला फेस करायला लागतं आणि कानबटसोबत कॉन्व्हर्सेशन आहे तर त्यासोबत जे डायलॉग पाठ करायला लागतात अजून ते मला खूप चॅलेंजिंग होतं. आणि एकतर ते एकदम शुद्ध मराठी जे मला थोडीशी डिफिकल्ट होते तर हे खूप माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. थँक्यू. थँक्यू. नहीं अभी नहीं. बोलिए सर. एक मिनट है. प्रभात के अलावा एक किरदार जो पोस्टर में नजर आता है आपका किरदार नजर आता है बड़ा नेगेटिव सी फीलिंग देता है. अच्छा अपने किरदार क्या है बताइए. ओके मेरा जो किरदार है उसका नाम है विश्वानंद. आपने अगर देखा रहेगा ते विश्वानंद मराठीत बोलतो मी कारण मराठी फिल्म आहे. काय प्रॉब्लेम? माझ्या जे कॅरेक्टरचं नाव आहे त्याचं विश्वानंद. विश्वानंद हा गुरुकुलातील एक मोठा प्राध्यापक आहे. त्याला खूप अनुभव आहे. तो खूप विद्वान आहे. त्यामुळे आणि तो थोडासा रागीट आहे. जसं तुम्ही प्रोमोमध्ये बघता थोडासा त्याला अहंकार आहे म्हणा किंवा जास्त तो हुशार असल्यामुळे अध्यात्म त्याला माहीत असल्यामुळे त्याचा गर्व आहे स्वतःबद्दल आणि तो नेहमी त्याच्या विद्यार्थ्यांवर तो गर्व लादत असतो. त्यामुळे त्याचा पूर्ण कार्यशाळेत त्याचा एक होल्ड आहे आणि त्याला सगळेजण घाबरत असतात. असं एक थोडंसं ग्रे शेड असलेलं ते कॅरेक्टर आहे. तर करायला खरंच मजा आली कारण मला स्वतःला ग्रे शेड करायला आवडते. काय चॅलेंज होता हा करताना? काय चॅलेंज फेस केलं तुम्ही हा करताना? चॅलेंज म्हणजे ॲक्च्युअली ते कॅरेक्टर ची गरज काय आहे ते जरा जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्याचा अनुभव त्याची बॉडी लँग्वेज कसा असेल तो उभा कसा राहील चालेल कसा आणि कॅरेक्टर करताना कुठेही जास्त हातवारे होणार नाही त्याची काळजी घेतली. फक्त नजरेतनं किंवा त्याची जी जरब असते बोलण्यातली त्याची जी ढब आहे ज्या नजरेने तो लहान मुलांना गप्प करू शकेल याच्यावर थोडंसं वर्किंग केलं की कसं करता येईल काय करता येईल. आणि डायरेक्टर अपर्णा हौसिंग यांच्याशी डिस्कशन झालं. सुरुवातीला जेव्हा शूटिंग चालू झालं तर तेव्हा मी थोडासा स्केप्टिकल होतो की ओव्हर द टॉप होत नाही आहे ना कॅरेक्टर किंवा थोडंसं लाऊड होत नाही आहे ना. देन आय डिस्कस विथ अपर्णा मॅडम आणि त्यांना मी विचारलं की भाई होतंय ना व्यवस्थित नीट
की थोडंसं लाऊड होत नाही. तो शी सेड शी गिव मी द फ्रीडम. दॅट इज द बेस्ट थिंग की त्यांनी मला एक फ्री हँड दिला होता की आप वर्कआउट कीजिए, आपका कॅरेक्टर हो रहा है, वो अच्छा हो रहा है. सो आय गॉट द कॉन्फिडन्स. आणि नंतर 2-3 दिवसाच्या शूटिंग नंतर असं कुठेतरी वाटलं की कॅरेक्टर हातात येत आहे आणि मग ते मी प्रेझेंट करू शकलो. तर इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. Your look, it was very positive. Helping a child, holding a bag. Tell us. तुमचा काय कॅरेक्टर आहे आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे गंगाधर दाते. त्याचं प्रभात आहे त्याच्या वडिलांची भूमिका करतो आहे. आणि प्रभातचं आणि माझं म्हणजे आमच्या दोघांमध्ये साम्य काहीच नाही आहे, कारण का तो वेगळ्या गोष्टी करतो आणि माझे थॉट्स वेगळे असतात. त्याच्यामुळे आमच्या दोघांमधली जी घेवाणदेवाण आहे ती बरीचशी वाद घालण्यासारखी अशी आहे. आणि छान वाटलं करताना, कारण का एक कडक बाप, एक शिस्तप्रिय बाप, मोडेन पण वाकणार नाही, म्हणजे करेल मी जे करेल तेच झालं पाहिजे घरामध्ये, अशी भूमिका आहे. आणि मुलाची जरा वेगळी आहे, त्यामुळे एक त्याच्यामध्ये एक टर्निंग पॉईंट पण आहे जिथे माझा एक स्वभाव बदलतो आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या शेड्समध्ये करायला खूप मजा आली. आणि राज प्रोडक्शनकडनं मला ही संधी भेटली, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. छान वाटतंय. लास्ट आप दोनों से इतना सारा स्नेह, इतना सारे पुरस्कारों से सम्मानित करी गई और एक स्ट्रॉन्ग सोशल मैसेज कैरी करती है. अब उस सोशल मैसेज के बारे में कुछ बताना चाहेंगे क्या? डू यू बिलीव देयर इज अ स्ट्रॉन्ग सोशल मैसेज इन दिस फिल्म? सोशल मेसेज जर आपण विचार केला तर तुम्हाला माहिती असेल की ही फिल्म जी आहे ती वेद आणि विज्ञान याच्यावर भाष्य करणारी फिल्म आहे. म्हणजे ह्याच्यात काही प्रकार असतील की काही लोकांना जे पुरातन लोक होते ते अर्थात वेदाचा अभ्यास करत होते आणि त्यांना ते महत्त्वाचे होते. आत्ता जग बदललेलं आहे आणि सायन्सकडे आपण वळलेलो आहोत, विज्ञानाकडे आहे. पण वेद आणि विज्ञान हे एकमेकांसाठी किती पूरक आहेत, त्या दोघांमध्ये काय साम्य आहे. तर मला जर स्वतःला जर असं तुम्ही विचाराल की विज्ञान हे वेदांवरच आधारित आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे विज्ञान तर आहेच, ते आपण नाकारत नाहीच आहोत, पण आपल्या जे पूर्वापार चालत आलेले जे ऋषीमुनी होते ज्यांनी वेद लिहिले ते एवढे प्रगल्भ होते, त्यांना ज्ञान एवढं होतं की त्यांनी विज्ञान जे आहे हे तेव्हा मांडून ठेवलं होतं. आणि ही फिल्म कुठेतरी वेद आणि विज्ञान याच्यावर भाष्य करते. आणि वेद आणि विज्ञान हे एकमेकांना पूरक आहेत. दे आर नॉट टू थिंग्स, दे आर वन थिंग. ते आजच्या युगात कसं आपण पुढे नेतोय. तुम्ही जर फिल्मचा जर पिरियड बघितला तर इट्स 1970-75ची पिरियड फिल्म आहे. पण त्यावेळेला पण जे लागू होत होतं ते आजही आपल्याला लागू होत आहे. म्हणजे ही फिल्म जर तुम्ही जशी तशी आजच्या काळात जर विचार केली तर आजच्या काळातही ते संदर्भ जसे तसे लागू होतात जे 1970मध्ये किंवा 1975मध्ये लागू होत होते. सो आय थिंक एक हा स्ट्रॉंग सोशल मेसेज आहे फिल्मचा, जी ही फिल्म तुमच्यासमोर घेऊन येते. जसं आता वेद आणि विज्ञान दोघांमधला एक संबंध दर्शवणारा सिनेमा आहे. मला असं वाटतं कुठेतरी वेद आणि विज्ञान, जसा वेद ज्याच्यावर आपण बोलतोय त्याचा विसर कुठेतरी पडलेला आहे करंट जनरेशनला, की सगळेजण सायन्सच्या पाठी धावत आहेत, पण कुठेतरी त्या विज्ञानाच्या वेदची पण जोड आहे. तर ती गोष्ट आहे. सेकंड थिंग, एक वडिलांची भूमिका काय आहे किंवा एक आईची भूमिका काय आहे किंवा मुलाचं स्वप्न किती महत्त्वाचं आहे. किंवा मी जर का विचार करतो की माझ्या मुलाने माझ्या प्रभातनी तेच करावं जे मला हवं आहे, पण सायमल्टेनियसली नंतर त्या गोष्टी बदलतात आणि कशा पद्धतीने ते पूर्ण होतात. त्याच्यामुळे बोलताना एक फॅमिलीला सुद्धा एक चांगला मेसेज देणारा आहे की प्रत्येकाचा निर्णय हा खूप महत्त्वाचा असतो. त्यातनं आपण दाखवतोय सिनेमात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मैम, एज ए कैप्टन ऑफ द शिप क्या कहना चाहेंगे? 19th को फिल्म रिलीज होने वाली है, कितने एक्साइटेड है, कितनी नर्वसनेस है? सब कुछ मिक्स है, मिक्स फीलिंग है. एक्साइटमेंट ज़्यादा है, नर्वसनेस कम है क्योंकि बहुत अच्छा रिस्पांस मिल रहा है लोगों से. तो ऑब्वियसली नर्वसनेस कम है, एक्साइटमेंट है. देखते हैं कल क्या होता है. काफ़ी मेहनत की हम सब ने. मैम, थोड़ा सा अगर फिल्म के बारे में एज ए डायरेक्टर पॉइंट ऑफ व्यू से अगर थोड़ा कुछ हमारी ऑडियंस को बता पाए. ये एक छोटे से बच्चे की कहानी है, जैसा आप सबने ट्रेलर देखा होगा. और एक बच्चे की जर्नी है, उसको एक नॉर्मल एजुकेशन सिस्टम से एक ऐसे एजुकेशन सिस्टम में डाला जाता है जो उसे बिल्कुल नहीं करना है, लेकिन एक ऐसे बंदे से मिलता है जो उसको वेदों में विज्ञान दिखाता है. और वो उस वेदों से विज्ञान तक की जर्नी है और वो वहाँ तक कैसे पहुँचता है, अपने ड्रीम्स को कैसे अचीव करता है. ये टोटल एक जर्नी है छोटे से बच्चे की. और इस जर्नी में उसका साथ देते हैं कानभट्ट, और वो कैसे अपने सपनों को पूरा करते हैं
उसी की कथा है कानभट। सर आप बताइए थोड़ा सा किरदार के बारे में, किस तरह का किरदार है? एक वेद विद्यालय दिखाया है जिसमें ये लड़का पढ़ने आता है। वो वेद विद्यालय का प्रिंसिपल का रोल में अदा कर रहा हूँ। इट इज़ वेरी स्ट्रिक्ट, तो किरदार निभाने में बहुत मज़ा आया। ऑफ कोर्स क्रेडिट गोज टू मैडम because she has visualized the movie before shooting, so it was very easy for us कि हाँ क्या करना है क्या नहीं करना है, that accordingly we did it and it was very enjoying journey definitely. मैम आपसे जानना चाहूँगा, बहुत चैलेंजेस थे, अभी जस्ट कोविड धीरे धीरे खत्म हो रहा है, अभी भी चल रहा है, तो एज अ डायरेक्टर क्या चैलेंजेस थे आपके सामने, अगर इस बारे में कुछ बताएं? एज अ डायरेक्टर एक्चुअली ये फर्स्ट टाइम डायरेक्टर के लिए थोड़ा सा बड़ा इशू रहता है, और तब ज़्यादा बड़ा इशू होता है जब आपने किसी को असिस्ट नहीं किया होता है। और दूसरा एक पार्ट ये भी कि एज अ फीमेल डायरेक्टर वो इशू और बड़ा हो जाता है, किसी को कन्विंस करना, ये बता कर कि मेरी स्टोरी बहुत अच्छी है, मुश्किल होता है ज़रा। सामने वाला पहला सवाल ये पूछता है कि आपने क्या किया था, तो आपकी स्टोरी कितनी भी अच्छी हो, उनको कन्विंस करने में जो स्ट्रगल होता है, वो ये स्ट्रगल मुझे भी करना पड़ा, और मेरे ख्याल से सबको ही करना पड़ता होगा, मुझे पता नहीं, तो वही स्ट्रगल था। लेकिन एक बार जब वो स्ट्रगल ख़त्म होता है तो सब कुछ अच्छा है, बढ़िया था, अच्छा एक्सपीरियंस था। और जो एक्टर्स थे उनके साथ काम करने का एक्सपीरियंस कैसा था, और कितने कोऑपरेटिव थे ऑन सेट? सब एक फैमिली जैसे ही थे, और मेरे ख्याल से इससे बेहतर टीम किसी को फर्स्ट टाइम डायरेक्टर को नहीं मिल सकती, कभी भी नहीं मिल सकती, क्योंकि वन टेक आर्टिस्ट मिलना, आपको जो काम कराना है, जैसा कराना है वैसा करवा लेना और उनके द्वारा करना, ये दोनों ही चीज़ें बहुत ही बेहतरीन तरीके से हुई है। इसलिए प्रोडक्ट इतना अच्छा है, फिल्म इतनी अच्छी लगती है, क्योंकि सबने मिल के बहुत साथ दिया है। तो मैं आई एम रियली वेरी एक्साइटेड, और मैं बहुत ही भाग्यशाली हूँ कि मुझे ऐसी टीम मिली। ऐसे वक्त मैं एक और कहना चाहूँगा, जो पहले भी मैंने कहा था कि शी हैज़ रिपीटेडली सेड कि फर्स्ट टाइम डायरेक्टर, न्यू डायरेक्टर, लेडी डायरेक्टर, किसी को असिस्टेंट नहीं काम किया, लेकिन हर कन्विक्शन और परफेक्शन इतना था कि वी नेवर फेल्ट दैट शी इज़ अ फर्स्ट टाइम डायरेक्टर। शी इज़ वेरी एक्सपीरियंस, शी नोज हाउ टू गेट गुड आउट ऑफ द आर्टिस्ट एंड शी हैज़ डन इट ट्रिमेंडसली डेफिनेटली। सो मुझे कभी, हम लोग का कभी ऐसा नहीं लगा कि ये पहली बार कर रही है, क्योंकि उनके बिहेवियर और जो सीन समझाने का जो तरीका था, ऐसा लगता था कि इन्हें 10-15 फिल्म ऑलरेडी की है, और ये बस शी इज डूइंग द नेक्स्ट फिल्म लाइक दिस। शी इज़ वेरी टैलेंटेड, एब्सोल्युटली। मैम रिलीज़ के क्या प्लान है, मतलब थिएटर के अलावा और कहाँ पे मतलब लोग देख पाएंगे? ऑब्वियसली मैं OTT के लिए जाऊंगी, और क्योंकि ये मराठी फिल्म है, अभी तो फिलहाल सिर्फ महाराष्ट्र में रिलीज़ हो रही है, लेकिन उसके बाद मैं चाहती हूँ पूरा देश देखे। ये कहानी सिर्फ एक प्रांत की या एक स्टेट की नहीं है, ये कहानी पूरे देश की है, तो सबको जानने का अधिकार है, सबको जानना चाहिए। तो मैं ऑब्वियसली उसको OTT पे और सेटेलाइट पे देश की रिलीज़ करूँगी। और एक और बंदा है हमारी टीम में जिसका बहुत बड़ा साथ रहा है, वो है विवेक बोराड़े, जिन्होंने हमारे साथ स्क्रीन प्ले किया है। और मैं सच में बताऊँ तो एक जो आउटलाइन होती है फिल्म की, वो विवेक ने ही दिया था मुझे। तो मैं चाहती हूँ कि आप इनसे ज़रा 2-4 सवाल पूछें। जी, आपका एक्सपीरियंस कैसा रहा मैम के साथ, पूरी टीम के साथ? ॲक्च्युली मी थोडंसं मराठीत बोलतो की जेव्हा मला मॅडमने एक कथा सांगितली होती एक लेखक म्हणून, तेव्हा मला कळलं होतं की मॅडमचा जो विचार आहे त्याची डेप्थ किंवा त्याची खोली एवढी मोठी आहे की त्याच्यासाठी एक प्रचंड अभ्यासाची गरज आहे, आणि मॅडमने मला ते स्वातंत्र्य दिलं की त्याच्यावर अभ्यास करण्याची आवश्यकता होती आणि त्याची गरज होती, आणि तेवढा वेळ एका लेखकाला जो आवश्यक असतो तो मॅमने मला दिला। कालांतराने त्याच्यावर रिसर्च करण्यासाठीचं जे वातावरण निर्मिती जी लागते ती सातत्यानं मला त्यांच्याकडनं मिळाली, म्हणून कदाचित माझे जे काही इनपुट्स आहेत ते अजून खुल्ले असतील सिनेमाला घेऊन। पण एकूणच मी एक लेखक म्हणून, एक स्क्रीनप्ले रायटर म्हणून किंवा एक पटकथा आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये जी एक चित्रकल्पना असते ती जेव्हा मी प्रत्यक्षात उतरताना मॅडमने जी उतरवली त्याची परिकल्पना मी सुद्धा केलेली नव्हती, ती एवढी अचाट आणि अफाट पद्धतीनं ते मांडलेले। त्यामुळे मला असं वाटतं कानभट हा अनुभव प्रत्येकाने माझ्या लेखनापेक्षा एक दिग्दर्शक म्हणून ह्यांच्या दिग्दर्शकीय कौशल्यासाठी बघावा असं मला वाटतं। आणि राहिला प्रश्न खूप महत्त्वाचा
की आपल्या वेदांमध्ये जे विज्ञान आहे किंवा एकूणच आपल्या संस्कृतीमध्ये, मी फक्त वेद नाही म्हणणार, तर एकूणच जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती, ज्याच्यात एवढी विविधता आहे, त्या विविधतेला घेऊन जेव्हा आपण त्याच्या खोलात जातो आणि त्याची सुरुवात जेव्हा बघतो तेव्हा सातत्यानं आपल्याला जाणवतं की आपली जीवनशैली हेच एक वैज्ञानिक जीवनशैली होती. ती फक्त आपण एका ठराविक साच्यात बघत होतो आणि ते दाखवण्याचं धाडस मला वाटतं जे मॅडमने केलं, यासाठी यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मॅडमचं. सो थँक्यू मॅडम, तुम्ही संधी दिली मला की हे सगळं मांडण्याची. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पूरा कास्ट का एक साथ में फोटो ये